गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमध्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीर्थं विनोदं सद्गुरुतं नमामि. यांच्या कृपेने मज लाभ झाला, जन्मांतरीचा जडभार गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, ऐसा ज्यान उपकार केला, विसरू कसा मी सद्गुरूला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू, अज्ञान अंधकारी विषयांच्या वासना वारी, अंतकरणी प्रकाश करू, रूपतयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू. मन हे चंचल दिसे न मन हे दुर्बल असे, हित ते चंचल दिसे, त्यासी करू निर्विकारू, रूपतयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू. कर्म करोनी कर्मातीत, देही असोनी देहातीत, ज्ञान पिऊनी ज्ञान धरू, रूपतयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरु रूपतयाचे आम्ही स्मरू. स्वभाव सागरू उतरोनी पहिल पारू, सद्गुरुचे चरण हृदय स्मरू, रूपतयाचे आम्ही स्मरू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. 84 लक्ष येऊनी प्रीती, जै कोटी कोटी फेरे होती, ते नरदेहाची प्राप्ती अवचटे लहाती. निज भाग्य जो मनुष्य देही जन्मला, तो परमार्थाची निकटला, एवढा अलभ्य लाभ झाला, पितरी मांडीला उत्सव. झाली या मनुष्य देहाची प्राप्ती, परमार्थ साधून भोगा अंती. एवढे येत नाही निश्चिती, मृत्यू प्राप्ती अनिवार्य. मृत्यू न विचारी गुणदोष, न म्हणे देश विदेश, न पाहे रात्रंदिवस, करीत नाश तत्काळ. देह जै पासूनी झाला, तै पासूनी मृत्यू लागला. जिवे सापे बेडूक धरिला, गिळू लागला लवण मिशी. साप बेडूका ते गिळी, बेडूक मशुके मासी ते कवळे. तैसे मृत्युमुखी पडिली, विषे भुली झोंबती. येत आळसू जेणे केला, तो सर्वत्र नागावला. चिता परमार्थ हातीचा गेला, आवडती पडला भवचक्री. बघा, आता त्यांनी आपल्याला एकनाथ महाराजांनी सुद्धा मनुष्य देहाचं महत्व सांगितलंय. पण मनुष्य देह जरी प्राप्त झाला, पण ज्या कारणासाठी तो मनुष्य देह प्राप्त झाला, त्या कामासाठी जर त्याचा आपण विनियोग जर करून घेतला नाही. आता एवढं जरी आपल्याला कळलं, मनुष्य देह प्राप्त झाला, भगवंताची तुला आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, परंतु त्याला जे आडवं आलेलं आहे ते दूर, आडवं काय आलेलं आहे ते पण समजायला पाहिजे. आणि ते दुरुस्त कशाने करायची आहे, त्याची दुरुस्ती कशाने करायची आहे. मग इथं आता फक्त महत्त्वाचा प्रश्न जे आहे, तुम्ही जर आपलं काही दुखत असेल तर डॉक्टरकडे गेला तर काय दुखतं हे बी आपण त्यांना, आपल्याला पण कळायला पाहिजे. आणि आपल्याला जे कळलेलं आहे आणि ज्याच्याकडे ते दुःख आपण दुरुस्त करायला गेलो त्याला पण आपण सांगायला पाहिजे. कारण की दोन गोष्टी असेल, तुम्ही आपण दवाखान्यात जर गेलो आणि आपलं काय दुखतं हे जरी आपण डॉक्टरला सांगितलं
तरी डॉक्टरला निदान करण्यासाठी, अचूक निदान करण्यासाठी ते आपल्याला रक्त आणि लघवी तपासायला सांगतात. कारण की रक्त लघवी तपासल्याशिवाय अचूक निदान त्यांना काढता येत नाही. काय दुखतं हे जरी आपण त्यांना सांगितलं आणि आपल्याला जरी कळत असलं, पण अचूक निदान काढण्यासाठी, तसं इथं सुद्धा प्रत्येकाला सुख पाहिजे हे जरी गोष्ट खरी असली, सर्वजण सुखाचीच अपेक्षा करतायत, पण ते सुख जे आहे साधू संतांनी पथ्य पण सांगितलेले, सुख कुठे भेटेल बुवा ते. आता सांगा तुम्ही आपण बऱ्याच वेळेस कीर्तनातून प्रवचनातून ऐकलेलं आहे, सुख देवाजवळ आहे. पण देव नेमका कुठं आहे हे जर समजलं नाही तर आपल्याला त्या सुखाची प्राप्ती होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं अगोदर सुख देवाजवळ आहे, पण तो निज जवळ म्हणजे निज तैसा हृदयामध्ये मी रामू, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा. म्हणजे वास्तविक पाहता आपल्या जवळ आहे, पण त्याला आडवं आलेलं जे आहे ते आडवं आलेले विषय ओढी भुलले जीव, कोण करेले यांची जीव लावणे ठाव. वास्तविक पाहता त्याला जे आडवं आलेलं आहे ते दूर करण्याचं साधन आपल्याला जोपर्यंत मिळत नाही, म्हणून ते साधन जे आहे ते साधनाच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, साधनाचा वापर कुठपर्यंत आहे, साधन कुठपर्यंत वापरायचे. जसं आपण प्रवासाला निघाल्यानंतर ज्या साधनाने आपण जातो, मग ते साधनाने आपण जातो ही जरी गोष्ट खरी असते, पण साध्य हाती आल्यानंतर ते साधनाचं पुढे काय होतं. ज्या एस टी तुम्ही बसले, तुम्ही उतरले, पण ती एस टी महामंडळ म्हणजे डेपोमध्ये गेली का नाही गेली याची काळजी आपण करतो का. नेमकी कुठे गेली होती एस टी पुढे याचा आपण विचार केला का करत नाही. कारण आपल्याला त्या साधनाचा विनियोग फक्त साध्यापर्यंतच करायचा होता. आता सुद्धा साधनाचे सार मंत्र बीज हरी आणि आत्मतत्व धरी, मग कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम, एक हरिनाम जपता घडे. वास्तविक पाहता त्याने सांगितले साधनाचा विनियोग फक्त आपल्याला साध्यापर्यंतच करायचा आहे. मग साध्य प्राप्त करायचं का साध्य हे होतच, तर साध्य हे आहेच, फक्त त्याला आडवाले दूर करायचे. बाबा सोप्या भाषेत सांगायचे तुम्हाला माऊली सांगतात, जे पृथ्वी निधाने भरली आहे, म्हणजे इथं पाणी आहेच, फक्त त्याला जे आडवाले ते दूर करायचंय. मग विहीर खोदल्यानंतर पाणी लागलं म्हणून आपण पेढे वाटतो. वास्तविक पाणी लागलं का तिथंच होतं. मग काय केलं तुम्ही, आपण दगड माती जे ती बाजूला केली, पाण्याची प्राप्ती केली झाली नाही, पाणी लागलं नाही, पाणी तिथंच होतं, फक्त त्याला आडवाल्या दूर करायचं. मग आता आडवं काय आलेलं आहे, ह्या देह आहे, या देहाच्या ठिकाणी 5 विषय आहेत. 5 विषय शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि एक विषयामध्ये एक प्राणी गेलेला आहे. एक विषयामध्ये एक प्राणी गेलेला आहे. आणि तुमच्या आपल्या ठिकाणी तर हे 5ही विषय आहेत. म्हणून ते सांगेल विषयाचे सुख नको आणू मना, पहा त्या रावणा काय झाले. मग आता सांगा तुम्ही, जरी आपल्याला असं वाटत असेल की मी देह नाही, मी आत्मा आहे असा बोध आपल्याला भेटला, ही जरी गोष्ट खरी असली, परंतु तसा बुद्धीचा किंवा असा पक्का निश्चय झाला का, बुद्धीचा पक्का निश्चय झाला का. तर त्याच्यात 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रबोध दिल्यानंतर ते सांगतात चित्त चतुष्ट आहे, ते झालेले वितुष्ट, आणि त्याला करायचं आहे संतुष्ट करायचंय. मग आता सांगा चित्तांत हे विषय आहेत, शब्दस्पर्श रूप रस गंध हे विषय आहे. म्हणजे या विषयामुळे ते वितुष्ट झालेले आहे, आणि त्याला जर संतुष्ट जर करायचं असेल तर हे विषय जे आहेत, तर त्यांनी पहिला काही प्रश्न असेल तर ते जर घालवायचे असेल विषय, तर ते कशाने जातील, ते विषय कशाने जातील. वास्तविक पाहता विषय हे सोडायचे आहेत का काय करायचे आहेत. विषय सोडायचे आहेत का विषय ज्याच्याजवळ आहेत त्याच्याबद्दलचं ज्ञान करून घ्यायचं आहे. कारण तुम्ही एक विषय सोडायला गेले तर मांजर जर मेली आणि ती जर तुम्ही टाकायला गेले आणि दरवाजा जर उघडा राहिला तर तिथं उंट येऊन पडतो. मग नेमकं काय चुकलं बाबा, तुम्ही तर मांजर मेलेले काढायला गेले, पण त्याच्यापेक्षा मोठं येऊन, म्हणजे तुम्ही एक फांदी जर तोडली
तर त्याला अनेक फांद्या फुटतात. म्हणजे विषय सोडायचे आहेत का विषय ज्याच्याजवळ आहे त्याची संगत सोडायची आहे. तर विषय आहे देहाजवळ. देह आहे जड. मग हा देह जड आहे, स्थूल देह जो आहे जड आहे, पण जो सूक्ष्म देहाच्या ठिकाणची घडामोड होते, सूक्ष्म देहाच्या ठिकाणची घडामोड होते. मग आपल्याला जी दुरुस्ती करायची ते सूक्ष्म देहाच्या ठिकाणी करायची. आणि सूक्ष्म देहाच्या ठिकाणी दुरुस्ती करायची विचाराशिवाय दुसरं साधनच नाही. विचारा वाचुनी न पवे समाधान. फक्त विचार काय करायचे तर हे महत्वाचे. समजा एखादी गाभण गाय आहे आणि 2-3 गाय म्हणा, म्हैस म्हणा, कोणतेही प्राणी असू द्या, आणि ती 2-3 दिवसामध्ये ती गाय किंवा म्हैस आता ती हे होणार आहे बुवा, पण त्याच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर जर ते मेले, पण मग वासरूचं जिवंत निघालं पाहिजे ना. निघतं का निघत नाही? फक्त गाय मेली ना, वासरूचं जिवंत निघालं पाहिजे ना. निघतं का निघत नाही? तसं इथं जे तुम्हाला विषय मारायचे आहेत, विषय सोडायचे आहेत, का विषय ज्याच्याजवळ त्याचा संबंध तोडायचा आहे. आपल्याला इतका सोपा मार्ग आहे. ही जी मंडळी आहे ना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, हे नको बा. साधू कोणाला म्हणतात? ज्याचे हे षटविकार जे आहेत, हे ज्याचे गेले त्याला साधू म्हणतात. आता षटविकार काढायचे कसं काय? तर वास्तविक पाहता हे ज्यांच्याजवळ हे गठोडं जे हे गठोडाचं त्याग करून द्यायला पाहिजे ना. मग तुम्ही नवनाथ ग्रंथामध्ये ते सांगतात ते की बा चलो मच्छिंदर गोरख आया. तो मच्छिंदराशी राज्यामध्ये फसला होता ना. मग त्याला काढताना मग त्यांनी सोन्याची वीट दिली होती त्यांच्याबरोबर. तर याला म्हणे डर लागताय. यांनी ती पाणी प्यार केलं कुठंतरी आणि ती वीट फेकून दिली. त्याच वजनाचा दगड तिथे पिशवीत ठेवला आणि चालायला लागला. तर ते म्हणतो डर लागतं नाही, डर पिक्चर आहे काय. म्हणजे ज्याची तुम्हाला भीती होती ना ती मागेच गेली ती. म्हणजे त्यांनी फेकून दिली. शॉर्टकट सांगतो हे बाकीची महाराज लोक त्याला पण बरंच चुना बिना लावून ते बरंच विस्तार करून सांगतो. आपल्याला शॉर्टकटच मार्ग भेटला म्हणून शॉर्टकटच सांगतो की ज्या गोष्टीची भीती आहे, मग भीती तुम्ही आपल्याला द्यायचीच आहे ना. बाबाने किती वेळ सांगितलं, या द्या बांधवले न पडजे, सुख दुःखाच्या सागरी न बुडजे, सुखे सुखुर्बा घडी माझ्या आम्ही. म्हणून या द्यायचंच आहे ना. मग आता हे द्या जर पाहिलं तर वास्तविक याचा आपला संबंध कसा आहे आणि कसा नाही आहे हे समजून घ्यायचं. कसा आहे आणि कसा नाही एवढं समजून घ्यायचं ना. मग आता देह सांडायचं बी नाही किंवा देह मांडायचं बी नाही. म्हणजे नेमकं काय करायचं मग ते सांगतं. आगली छोडो, पिछली छोडो, काय ते असे बरेच प्रमाणे ते सांगितलं. पण आपल्याला समजून काय घ्यायचं. हा मनुष्य जे हे ज्या काकाने सांगितलं की बाबा भागवत घ्या, जे योगा भागवत म्हणजे कसं काय बाबा. कारण की उपदेशाचा जर विषय म्हटला तर मग या असे जे श्लोक आहेत इथं या नर द्यायचं महत्व. म्हणून त्याने सांगितलं 84 योनी. म्हणजे आपल्याला हा नरदेव फिरून हा नरदेव प्राप्त झालेला आहे, मनुष्यदेव प्राप्त झालेला आहे. आणि तुम्ही आपण ज्या गोष्टी तसं पाहिलं, एवढं पाहिलं, जगायला काय लागतो. आणि आज जी धावपळ चालू आहे प्रत्येक जणाची जगासाठीच करतो म्हणे. जगण्यासाठी धावपळ करतो म्हणे, जगण्यासाठी. आता बारीक विचार कर, जगण्यासाठी आहे का संग्रह करण्यासाठी चालू आहे? जगण्यासाठी का संग्रह करण्यासाठी? संग्रहासाठी चालू आहे ना. मग आता इथं सुद्धा हा जो बोध जे द्यायचा आहे, बोध कोणाला करायचा, कोणी करायचा, काय करायचा, बोध उपदेश कोणाला करायचा, कोणी करायला पाहिजे, तो उपदेश फक्त 3 लोक करू शकतात. एक आई बाप करू शकतात, एक गुरु करू शकतात आणि एक साधू हे उपदेश करू शकतात. पण कोणाला करायचं आणि कोणाला करू नये. मग सांगितलं वाचतं बोध सज्जनालाच करायला पाहिजे. बोध हे सज्जनाला करायला पाहिजे. बाकी क्रोध हे अविश्वासी याची बोध काहीच आणि व्यर्थ आपले वाचा चिनू नये. मग ते वेगळा दृष्टांत सांगतात किंवा ते माकड होतं, ते झाडावर होतं आणि पावसाचे दिवस होते, चुटचुट करत होतं. ते त्या सुग्रीने त्याला उपदेश केला. आता आपला विषय याच्या पलीकडचा आहे, पण तरी पहिला प्रश्न ही गोष्ट आहे. डॉक्टर झाला, वकील झाला, चोर झाला, यांना कधी कमी समजू नये. तसे हे जे हे कधी घालतील आपल्यावर बुरड घालतील आणि परत आपल्याला तिकडे ओढून नेतील. कारण इथे विसरता हरी क्षण एक घडी अंतरले जोडी लक्ष राहा. थोडा जरी विसर पडला तर लगेच ते शिरकाव करतात. थोडा जरी विसर पडला. पूर्वी TB नावाचा आजार होता. तो TB नावाचा आजार असा होता तर पंडित नेहरू होते ना, त्यांची जी पत्नी होती ना, तिला तो TB नावाचा आजार झाला होता.
UP मध्ये एक डॉक्टर होता, तो 15 दिवस औषध द्यायचा. किती? 15 दिवस. आणि त्या 15 दिवसामध्ये एक दिवस जर खंड झाला तर परत तिथून 15 दिवस घ्यावं लागत होतं. असं 15 दिवस काहीतरी महिने असे होते ते घ्यावं. कारण की ती एक गोष्ट आहे, एक जर जे खंड पडला तर ते इतके ऍक्टिव्ह व्हायचे ते पेशी, ते जे हे ते जीवाणू जंतू ऍक्टिव्ह व्हायचे, तर ते परत तिथे. तसं आपल्या ठिकाणी तसंच आहे. आपल्या समजलं, कळलं, असं म्हटलं आणि थोडं जर विसर पडला की ती परत रिटर्न जातं. त्यात अनेक शाळेमध्ये मायनस पद्धत निघाली ना, चुकलं तर लगेच ते पद्धत निघाली. तसं इथं सुद्धा तसंच आहे. म्हणून तुम्ही आपण जागते रहो. हे जे पुन्हा पुन्हा आपल्याला काय करायचंय, समजलं म्हणजे झालं असं नाहीये. याला सारखं सांगा तुम्ही, पाणी वाहत राहिलं चांगलं का थांबलेलं बरं? वाहत राहिलं शुद्ध राहतो. तसं या प्रवाहामध्ये राहण्यासाठी आपल्या बाबांनी असं रीत सांगितली की तुम्ही व्यासपीठावर बसा आणि काहीतरी बोला दोन शब्द. त्याचा हे सांगण्याच्या पाठीमागे एकच आहे, या व्यक्तीने त्या ठिकाणी गेला का मग त्याला अज्ञानाने का होईना, अरे मी बोललो बरं का, आता मला अजून थोडं बोलायचं होतं. मग त्याची हिंमत वाढते आणि मग तो प्रबोधन करतो. आणि प्रबोधन ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस संग्रह करावा लागतो, त्याला त्या प्रवाहामध्ये राहावं लागतं आणि तो ऑटोमॅटिक त्या बोधावर राहतो. अशा हे युक्ती आहेत. मनुष्य देहाचं जे महत्त्व त्यांनी सांगितलं, एक तर हा मनुष्य देह आपल्याला जो मिळालेला काकत्यादी न्यायाने मिळालेला आहे. आज तुम्ही बाहेर जर पाहिलं कोणीच नाही इकडे, म्हणून ते बाबा इकडे आम्ही लोकांनी बसलो होतो ना, लोक इतके धावपळ करायचे त्या लोकलमध्ये. आणि इतके बघा तुम्ही किती गर्दीची, थोडे गेले का लई तेवढीच गर्दी होते. त्यावेळेस बाबा म्हणे कधी मानमोडी येईल आणि कधी पटकी येईल आणि कधी कॉल राहील, पटापट मारायला पाहिजे म्हणे. मी त्यावेळेस नवीन होतो. मी म्हणतो बाबा एवढं मार्क पावसानं असं काय बोलतात, असं अशुभ का बरं बोलतात बो हे असं. मी म्हणतो बाबा, ते म्हणे आहे का बघा कोणाच्या डोक्यात आहे का, शेणातल्या किड्यावानी वळवळ करतात म्हणे, पण आपण कशासाठी आलो काय आलो कोणाच्या डोक्यात नाही म्हणे. मग हे असं बाबा काय तडचडून का बोलायचे, जीव चुकतो चिडचिडा येतो इथं त्या करावं. जगायला नाही लागत हो काही. पूर्वीचा जो काळ पाहिला ना, आता तर भाग्यवान आहेत पोरं, नाही भाग्यवान आहेत. पण भाग्यवान स्वतःला मानतात की नाही मानतात ते नाही सांगता येत. पण महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी, आपण जे आहे याच्यामध्ये काय दृष्टी करायची आहे बुवा, आणि ती दृष्टी आपण माहिती असून सुद्धा का करत नाही. इथं ते काल मी सांगितलं ना की ज्ञानेश्वरी दुसरा का तिसरा अध्याय सांगितलं नाही. अर्जुनाने विचारलं, देवा ज्याला उपाय माहीत आहे आणि अपायही माहीत आहे तरी तो भलत्याच मार्गाने का जाताना दिसतो बुवा. तर त्याच्यासाठी बाबा कृष्ण सांगायचे, भाऊ एक कुंभार होता, त्या कुंभाराला 2 गाढव होते. कुंभाराकडे 2 गाढव होते आणि ते एकाच गाढवणीपासून झाले होते. एकाच गाढवणीपासून 2 पिलं झाले. ते गाढव मोठे झाले, पण त्याला काहीतरी अडचण आली म्हणून त्यांनी विक्री काढली. आता विक्री काढलं तर एक धोब्याने घेतला आणि एक डोमाऱ्याने घेतला गाढव. आता धोब्याकडे काम कमी होतं, फक्त ओलं धुणं यायचं ना जेवण, आणि ते धुवायला लागलं का त्याला दिवसभर चरायला, आणि ते वाळलं का परत ते घेऊन यायचं. त्यामुळे त्याला मुलं खायला भेटायचं. ते कुंभाराकडे पेक्षा तिकडे जाऊन तसं तयार झालं, गुटगुटीत झालं, सर्व काय झालं. आणि हे जे दुसरे गाढव होतं हे डोंबऱ्याने घेतलं होतं. त्या गाढवाला जास्त काम होतं. तर या यात्रेला त्या यात्रेला, या गावाला त्या गावाला जायचं, असं ते गाढवाचं ते काम होतं. आणि ते असं हे झालं, त्याला काम जास्त खायला कमी, ते असं वाढलं. पण योगा 2 गाढवांची गाठ झाली, दोघं गाढवांची गाठ झाली. तर ते तुला असं वाढल्या दिसला तो. याने विचारलं काय पहिले कसं होतं, आता असं काय झालं. ते म्हणे लई काम आहे माझ्या मालकाकडे, लई काम आहे. आणि ते म्हणे सोड ते काम, ये आपल्या मालकाकडे, आमच्या मालकाकडे काम कमी म्हणे. आता तो लई सांगायचं सोड आमच्याकडे, इकडे तो नाही म्हणे, मी नाही येणार नाही, येऊ शकत नाही म्हणे. अरे तू इकडे फार काम कमी, ये आमच्याकडे तू. काम कमी म्हणे, ओलं धरून घेऊन जायचं, फक्त सकाळी ओलं घेऊन जायचं, तिकडे धुवायला लागलं का दिवसभर चरायचं, फक्त संध्याकाळी घरी घेऊन यायचं, काम कमी आहे म्हणे.
चांगला तू ये इकडे. तू म्हणे नाही म्हणे येणार नाही. काय येणार नाही? ते म्हणे आलो असतो पण थोडी अडचण आहे. म्हणे काय अडचण आहे? अरे एवढी अडचण आहे पण इकडे तू चांगलं खायला भेटशील इकडे ये ना. काय अडचण तुला म्हणे? ते म्हणे आमचे ते डोंबारी आहे ना तो काय करतो 2 लाकडं काढले का तुम्ही पंढरपूरला कुठे पळता असं 2 लाकडं काढले का त्याच्यावर तार असते आणि त्या तारेवर म्हणे त्याची जी मुलगी आहे ना तारेवर चालते आणि चालताना तो तिला दम देतो नीट चाल आणि जर नीट नाही चालली ना आणि जर पडली ना तुझं लग्न या गाडव सुद्धा मी ती वाट पाहून म्हणते कधी पडेल आणि तिचं लग्न. आपलं असंच कोंबडी बोललेले. बरेच म्हणतात आता पोरांचं लग्न झालं का मी देवदेव करीन, माझं घर झालं का मी देवदेव करीन. हे काही पूर्ण होत नाही, ती काही पडत नाही, तिचं काही लग्न नाही, गाढवाचे लागलं नाही. तसं आपल्या अपेक्षा काही संपत नाही आणि आपण काही इकडे येत नाही. आणि साधू संत सांगतात झडझडून व्हायला नाही या भक्तीचे वाटे लाग आणि ते पाऊशी अव्यंग निधन आम्हाला. फार सोपं आहे आपल्याला, कळलेलं आहे. फक्त आता एकच आहे, फक्त आपण जागतं राहायला पाहिजे. जागतं राहणं म्हणजे विचारावर राहायला पाहिजे. म्हणून द्यायचं खूप तसं. आणि हे जे दृष्टांत सांगितलं लोकांना दृष्टांत पटतात पण सिद्धांत पटत नाही. दृष्टांत पटतात पण सिद्धांत पटत नाही. मग आता सांगा तुम्ही. आणि ती लई संशय लई हो, इतके संशय. कोणाला कशाबद्दल संशय, कोणाला कशाबद्दल संशय. कशाला तर तुम्ही सांगितलं ते बघा. पार्वती बाजूला बसली होती, ती तपश्चर्या डोळे झाकून तप करत होती. त्यांनी विचारलं तुम्ही कोणाचं भजन करतात? पार्वती माते विचारते शंकर कोणाचं भजन करतात तुम्ही? तर त्यांनी सांगितलं मी रामाचं भजन करतो. ती हसली हो. आता सांगा तुम्ही बाया हसल्या तर माणसं राग येणार नाही का? ते लहान कोणतं डोळे उघडले शंकरांनी. तो म्हणे तो राम तो बाईसाठी म्हणे झाडा झुडपांना हे करतोय ते करतोय आणि तुम्ही त्यांचं भजन करता म्हणे. आता तो राग आला ना, तोंडाला हात लावलो बा असं बोललो होतो. आता सांगा तुम्ही तोंडाला हात लावल्यानंतर त्यांचं तोंड बंद होतं का? बंद नाही झालं ना. ते नाही काय तुम्ही भजन करतो म्हणे त्यांचं म्हणे. जर त्यांना कळलं असतं तर त्याने झाडा झुडपाला म्हणे रावणाने चोरून नेलं सीतेला आणि ते त्यांनी सीतेचं रूप धारण केलं आणि ते जिथं शोधत होते त्या वनात गेले आणि त्या वनात गेल्यानंतर लक्ष्मणाचं लक्ष केलं. दादा आई आले ते. आता भगवंताने रामाने पाहिल्यावर त्याला लगेच धनुष्यबाण ठेवलं, ओळखलं आणि सांगितलं माते तुम्ही आमच्या शंकराला माझ्या एकटं सोडून आले तुम्ही इथं आणि तुम्ही आमची परीक्षा पाहतात. मग त्याचं काय झालं ते कल्पना गेली ना त्यांची. कल्पना गेली आणि जेव्हा गेली महाराजांचा रागच आला होता ना. असा राग आला होता त्याने त्याग केला, पार्वतीचा त्याग केला. ते म्हणे आता तू सीता माझी माता आहे आणि तू मातेचं रूप घेतो, तू माझ्या आता पत्नी म्हणे मी तुझा स्वीकारच केला नाही. चाल निघ निघ असा निघ म्हणता जाईल का? तुम्ही आपल्या घरी म्हणून बघा बरं निघ ते का बरी जाईल. बरी जाईल तसं तिने सांगितलं. अहो म्हणे मी बरी जाईन, बरी निघेन. तुमच्यासाठी मी आईने विरोध केला, तुमच्याशी लग्न करू नका, बापाने केला विरोध, सगळ्या सोयऱ्याने विरोध केला. ते सांगायचे त्यांच्याजवळ काहीच नाही, ना 4 व्हील नाही, ना काही मोटरसायकल नाही, ना काही नाही. म्हातारा बैल आहे त्यांच्या दारात आणि मसनवटीमध्ये राहतो, राग लावतो आणि त्याचे सगळे सोयरे विंचू साप. सरांनी विरोध केला मी तुमच्याशी लग्न लावतो ते म्हणत होता. ते म्हणे पण तू आता ते सीतेचं रूप धारण केलं तू स्वतः ना आणि सीताला मी माता मानलेली. त्यांनी ते खांद्यावर घेऊन असं सांगितलं. सांगायचं तात्पर्य आपला मध्यदार्थ आपण काढायचं, लक्ष्यार्थ आपण काढायचं. लक्ष्यार्थ कळला नाही तर मग ते दृष्टांत बी समजून उपयोग येणार. मग आता हे जे काय हे ग्रंथ जे आहेत हे दृष्टांत रूपाने आहेत ना हो. ते दृष्टांत रूपाने आहेत, त्याच्यात सिद्धांत आपल्याला काढायचे फक्त. आणि तो सिद्धांत जर कळला नाही तर ते ऐकून बी उपयोग नाही ना. दृष्टांत सिद्धांत. म्हणून या मनुष्य देहाचं महत्व जे आहे ना बाबा एकही ठिकाणी सांगतात हा जो मनुष्य देह रवरव दुर्गंधी अमंगळीचा बांधा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी देह उत्तम चांगले
जे सुखाची गोष्टी म्हणजे नेमकं काय बुवा, एका ठिकाणी असं म्हणतात, एका ठिकाणी असं म्हणतात, पण कोणत्या वेळेस तुम्हाला असं म्हणतात? म्हणून ते म्हणतात हा मनुष्य जन्म तुम्हाला आपल्याला प्राप्त झालेला आहे. या मनुष्य देहामध्ये येऊन जर भगवंताची जर प्राप्ती केली नाही तर ते काय होतं, आणि भगवंताची प्राप्ती केली तर काय होतं. ते सांगतात मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदी. रात्री महाराजांनी सांगितलं की तुम्हाला मनुष्य देव सच्चिदानंद पदी मिळवण्यासाठी सच्चिदानंद पदी भेटणं म्हणजे काय बुवा, ते नेहमी त्या विचारामध्ये राहणं. तुम्हाला आपल्याला जे दिलेलं आहे, जिथं द्वैत नाही ह्या विचारात आपण राहायचं. कारण की द्वैत जिथं आहे तिथं सुख आणि दुःख आहे, तिथं कमी जास्त आहे. पण अद्वैत ठिकाणी तिथं काही नाही, समत्व चित्ताचे ते सारे योगाचे. म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी आणि समदमवरी हरी झाला. आता सांगा तुम्ही आपला या 8 प्राराम आजारी आणि मोठके निमित्त बरी जेथे जाय. ते काय दिवसभर आपण ते काही करायचं नाही, फक्त आठवायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगता आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती. फक्त आपण आठवण करायची देवाला. आठवलं का मग काय सांगा, आठवले केल्याबरोबर लगेच काय होतं, माणसाचं लगेच हे जातं. काय आठवायचं आपल्याला की या ठिकाणी काही झालंच नाही, जे सुख दुःख होतं. बाबा सांगायचे, एक जण असा गप्पा मारत होता, एक जण बाहेरून आला, तो म्हणे हो इथं काय बसले तुम्ही, तर तुमचं असं नातेवाईक असं झालं ना त्याचं. बरोबरला उठला आणि धावपळ करायला लागला. तितक्या एक जण हो थांबा थांबा काय धावपळ करताय. हो नाही नाही ते आमचं असंच झालं म्हणे, अशाची व्यक्तीचं असंच झालं. कोणी सांगितलं तुम्हाला, थांबा 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 काय झालं. म्हणे त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि ते मेला आज सांगितलं. अहो काय सांगतात म्हणे गप्पा तुम्ही, मी आता ते तिकडे चहा प्यायला, मी चहा प्यायला, ते तिकडे गेलं, मी इकडे आलो म्हणे. गेलं का नाही. तसं मुलीचं लग्न करायचं, टाळी लागल्याबरोबर बाबा असं करतो तिकडे सुटलो. पण तसं आता आपलं सुद्धा तसंच आहे ना, भ्रांती जायला पाहिजे. वास्तविक पाहता त्यांनी ज्याने तो निरोप आणला तुमचा त्या अमुक अमुक नातेवाईकाचं असा असा ॲक्सिडेंट झाला, असं झालं, हे त्यांनी पाहिलं नाही, ते फक्त ऐकलं. आणि ज्यावेळी तो धावपळ करून जायला लागला तर क्षेव व्यक्ती आले आणि त्यांनी सांगितलं अहो काय धावपळ करतात, कोणी सांगितलं तुम्हाला असं. अहो आता ते चालू, आता ते तिकडे, आणि मी इकडे आलो तर तिकडे गेले. सांगा ते बी पाहिलं नाही, आणि पहिल्याने सांगितलं ते बी प्रत्यक्ष पाहिलं नाही. पण भ्रांती केली का नाही, न पाहता भ्रांती केली. मग आता समज स्वरूप तुम्हा आपल्याला, आपलं स्वरूप आपल्याला दिसेल का. डोळ्याला पाहू शकत नाही, डोळा जग पाहिल, डोळा जग पाहिल, पण डोळ्याला डोळा पाहू शकत नाही. जीभ अनेक याची चव घेईल. आणि आपल्याला काय झालेलं आहे, जी अनुभूती जी घ्यायची कोणत्याही पदार्थाची, कोणत्याही विषयाची अनुभूती जी येते ती इंद्रियामार्फत अंतःकरणापर्यंत जाते, इंद्रियामार्फत अंतःकरणापर्यंत जाते. आणि आपल्या ते इंद्रियामार्फत जो अनुभव होतो आपल्याला, आणि ती सवय पडलेली आपल्याला, आणि आपल्याला सुद्धा आत्ता हा बोध भेटलेला आहे. जी वस्तू अनुभव स्वरूपच आहे तिला कोणाचा अनुभव येईल. म्हणून आपले लोक तिथपर्यंत जाऊन प्रबोध देऊन सुद्धा काही लोक म्हणतात पहिलं बरं होतं बुवा, पहिलं नाम म्हणजे आनंद मिळायचा, याच्यात आनंद बी नाही आणि याच्यात काहीच नाही. अरे बाबा वास्तविक पाहता तुम्हाला सद्गुरूने अशा बोधापर्यंत पोहोचवले, तिथं सुखही बी नाही आणि दुःख बी नाही, अशा स्वरूपापर्यंत पोहोचून दिलेले. पण आपल्याला अनुभव पडलेला आहे, या देहाच्या इंद्रियाच्या मार्फत अनुभव घ्यायची सवय पडलेली. आणि ती वस्तू जी आहे ती अनुभव रहित आहे, स्वयंसिद्ध आहे. तिला कसं स्वतःचा अनुभव कसा येईल, ती वस्तुस्थिती आहे. म्हणून ते म्हणतात वस्तूशी जाणून जाता ती वस्तूशी तत्वता, तिथे जाणणारा आणि जाणून घेणारा म्हणजे अनुभव घेणारा उरेल का. कारण ती अनुभव स्वरूप ती वस्तू जी आहे. म्हणून काही वेळेस आपल्याला हाती येऊन सुद्धा ती वस्तू हाती येऊन सुद्धा आपण परत तिथून रिटर्न येतात येण्याची शक्यता असते. मला अनुभव झाला नाही, मला अनुभव, ती वस्तू अनुभव. सांगा तुम्ही गुळाची गोळी गुळाला कळेल का खाणाऱ्याला कळेल. गुळाची गोळी गुळाला कळणारच नाही, ते खाणाऱ्याला कळेल. तसं इथं तुम्ही आपल्याला स्वरूपाचा जो अनुभव जो आहे, फक्त एक गोष्ट आहे जिथं काहीच नाही तिथं तो आहे, जिथं काहीच राहिले नाही, काही शंकाच राहिली नाही, काही शंकाच राहिली नाही ती. मग आता बरेचसे लोक आपल्या लोकांना कळले, त्यामुळे आपले बरेच लोक सांगतात की बुवा आम्ही जर सांगतो हेच बरोबर आहे, अमुक बरोबर, असं ते निश्चितच सांगतात. मग बरेचसे लोक हे जे काही मोठमोठे महाराज लोक आहेत, हे काय म्हणतात आम्ही इतक्या वर्ष देव केलं तरी आम्हाला प्राप्त झाला नाही, आणि हे खाणारे पिणारे आणि काय हे
आणि ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करायला लागल्या, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागल्या. कसं शक्य म्हणे, कळतच नाही म्हणे एवढं. अरे बाबा सांगे हो का दुराचारी विषय आसक्त संत कृपे त्वरित. हा, एक राजा होता आणि तो राजधर्मामध्ये घरातून आल्या तर चांगले जातात लोक, ज्यावेळी बाहेर जायचं मिटिंगला चांगले कपडे घालून जातात तसं. तर तो राजा होता, त्याने चांगले कपडे घालून गेला, पण त्याचं काय झालं, घरामध्ये कुठतरी कोळसा असेल तर कोळशाचा डाग लागून गेला. आणि त्याचं राजा तो त्यानं कोळसा डाग पुसायला गेला, जास्त लागायचा. त्यांना ऑर्डर दिली, सर्व कोळसे जाळून टाका म्हणे, सर्व कोळसे काय करा जाळून टाका म्हणे. आता जेवढे नगरीमध्ये कोळसे होते ते नदीवर नेले आणि ते धुवत बसले. आता सांगा तुम्ही कोळसे होतील का पांढरे होतील का? उलट ते पाणी खराब झालं, पार वाहत खाली गेलं. तिकडचे लोक आले, पाणी स्वच्छ होतं आतापर्यंत, हे पाणी एवढं गडून घाण काळ कसं काय आलं. तर ते यांचा उद्योग चालू होता. पण त्याच्यामध्ये एक जाणकार होता, ते हे काय करतायत, तुम्ही राजाने सांगितलं हे कोळसे पांढरे करून टाका. हे कोळसे ते म्हणे येडे आहेत का, तुम्ही असे 56 पिढ्या जरी दूध बसले तरी ते पांढरे होणार नाही. पण आम्ही सांगितलं त्या पद्धतीने जर गेलं ना, एका क्षणात पांढरे होते म्हणे. ते म्हणे काय सांगताय एका क्षणात, आम्ही किती वर्षापासून घासतोय म्हणे, इतक्या वर्षापासून करतोय म्हणे, तुम्ही काय सांगता एका क्षणात. तर म्हणे हा, म्हणे करून दाखवा. मग त्याने आणलं राखेल, दिलं टाकून, दिलं पेटून, झाले पांढरे पट. आता परमार्थ युक्ती जगात आणगायचं आहे. लई लोक देवदेव करतायत बाबा बाबा बाबा. अरे पण एक एक देवदेव करतात म्हणजे नेमकं काय करतायत बुवा. इथं अगोदर सांगितलं करा, मला सांगता तुम्ही देवदेव करा, पण अगोदर देवदेव म्हणजे काय ते तर समजून घ्या त्याचं अगोदर. म्हणून तुकाराम महाराज म्हणा, आधी देवाशी ओळखावे, आधी देवाशी ओळखावे मग आनंदने बाळ बजावे. आता हे यांचं आंधीमध्ये चालू आहे. आमच्या खेडेगावामध्ये पत्ते खेळतात, 3 पत्ते असतात, ते याचंही पान झाकलेलं आणि त्याचंही झाकलेलं, आणि चाल मात्र चालूच आहे. पाहून चालायला पाहिजे का आंधीमध्ये चालायला पाहिजे. इथं आंधळी धडतं कुत्रपीठ खातं. आपलं तसं नाही, आपल्याला अगोदर ओळख करून दिली. अगोदर देवानी नवे नवे त्याला जे आडवं आहे ते दूर करून दिलं. अगोदर भ्रांती घालवली, अगोदर आपली भ्रांती घालवली. कशाची भ्रांती? याची भ्रांती, या देहाच्या. मग आपल्याला नेमकं सांगितलं, जिथं चुकलंय तिथं दुरुस्ती केलेली आपली दुरुस्ती कुठे केलेली आहे? जिथं चुकलं तिथं दुरुस्ती केली. मग काय चुकलेलं इथं? मी आणि माझं. मग आता सांगा तुम्ही, मी आपण कोणाला म्हणतो? मी आपण द्यायलाच म्हणून घेतलं नाही, द्यायलाच आपण आपलं म्हणून घेतलेलं आपण. मग आता सांगा तुम्ही, आता अधिष्ठानाच्या बाबांनी नेहमी जर सांगितलं अधिष्ठानाचा विचार करायचे. बाबा साध्या गोष्ट सांगायचं, हे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ जे आहे ते या व्यासपीठला जॉईंट नाहीच केलेलं ना, कुठे जोडलेलं आहे का? फेविकॉल लावलं आहे का, काय लावलं आहे का? मग हे खटके एकमेकामध्ये कसे गुंतवले बुवा? हां, मग आता ही फळी एक होती. मग जिथं प्रत्यक्ष बनवताना जर पाहिली तर आपल्याला शंका राहणार नाही, पण त्याच्या पश्चात जर पाहत बसलो आपण तर शंका येईल, कसं काय एकमेकामध्ये हे गुंतवलं असेल बुवा. पण त्यांनी बाबांनी सांगितलं, प्रत्यक्ष बनवताना जर पाहिलं तर आपल्याला शंका निर्माण राहणारच नाही, कारण एकच फळीचे काय केलेले, 2 केलेले. मग अमृत अनुभवामध्ये त्यांनी सांगितलं अर्धनारी नटेश्वरी, प्रकृती आणि पुरुष. मग बाबांनी विचारलं होतं, आपण एकच येत काय 2 येत, असं विचारलं होतं तिथं. वास्तविक पाहता हे केव्हा विचारायचं आणि केव्हा म्हणायचं आपण एक आहे का 2 येत, केव्हा म्हणायचं? हे 2 गोष्टी आहेत. ती भ्रांती आहे, ती भ्रांती घालवायला पाहिजे. हे जे दृष्टांत महाराज सांगतात सिद्धांत पटवण्यासाठी ना. एकाचं म्हणे काय झालं, काचेच्या घरात पाणी पित होता आणि वर पाहिलं तर त्याला पाल होते तिकडे, पण त्याला दिसले ग्लासमध्ये. पण जेवढे ग्लास असा केला तर ती पाल काही दिसले नाही. त्याला भ्रम झाला, ती गेली पोटात. तसा भ्रम झाला. बाबा त्याने जसं पोटात पुष्कळ त्याने वकायचा प्रयत्न केला, वकला तरी पण ते निघाले नाही. भ्रम, ज्याला विचार त्याला विचार. डॉक्टरकडे गेला, पोटात पाल गेले ते काढा, अमुक करा डमुक करा. पोटात पाल गेले, राहिलाच कसं काय असता. पण हे डॉक्टर हुशार होता, ते म्हणजे थांबा तुम्हाला ॲडमिट करावं लागेल. मग त्याने ॲडमिट केलं. एवढे खर्च येईल, पैसे जाऊ द्यावं, पण तिला बाहेर काढाच म्हणे. मग त्याने दिलं जुलाबाच्या गोळ्या, संडास व्हायच्या गोळ्या दिल्या, आणि त्याला सांगितलं इथं बसायचं बाहेर.
रात्रभर लेलोटा का चालला, लेलोटा का चालला. आणि इकडे कंपाऊंडरला सांगून ठेवलं, हे पैसे घे, त्यांनी जिथं काही ते दिशा केलं असेल तिथं टाकून दे. हा गेला डॉक्टर सकाळी, आणि त्याला सकाळी सकाळी झोप लागली. रात्रभर त्याला त्याला फोक व्हायचे त्याला. सकाळी डॉक्टरने उठवलं त्याला. हो डॉक्टर, रात्रभर झोप नाही, सारखी जुलाब आहे सारखी. तुम्ही चला म्हणे, कुठे बसले, चला. तिथे गेलं, पाहिलं, तिथे पाल दिसली. डॉक्टर म्हणे वा वा, खूप उपकार केले म्हणे. पण ती लई बारीक होती म्हणे. आता त्या कंपाऊंडरला माहिती आहे का बारीक आहे मोठी. पण निघाली ना. तसं इथं संशय आहे. जोपर्यंत हा संशय जात नाही, संशय इथं सांगा तुम्ही, हे बाकी संशय जाऊ द्या, इथं आपल्याबद्दल आपल्याला मोठा संशय आहे. हां, जर कोणी म्हटलं तुम्ही देव आहे, तो का म्हणे आतो स्वयंप्रब्रह्म मूर्खने निवर्म. जर सांगितलं हे देव आहेत, दुसऱ्या म्हणतो काय सांगता तुम्ही देव आहे, जाऊ तो असा आहे तसा आहे. बाबा म्हणे तो कर्माने काय असू द्या, कर्माने काय असू द्या, पण कोण आहे तो? देव आहे. मात्र सांगा तुम्ही आता, ही जी ज्ञानदृष्टी दिलेली आहे, ही ज्ञानदृष्टीला आडवे फक्त विचार झालेले, आणि ते विचारच दूर करायचे. आणि ते विचार म्हणजे पूर्वी तुम्ही आता हे सूप नसेल शहरामध्ये म्हणा, दळण साफ करायला सूप, खेड्यागावात आहे ते सूप, किती युक्ती अशी बघ. त्यांनी असं दोनच झटके मारले का कोरकडं बाहेर जातो, आणि असं तिरपं हे केलं का खडीवरून कोपऱ्यात जातं. त्याचं त्यांनाच माहिती आहे, तिथे जुन्या वायनाच माहिती असेल. आताच्या पोळीचं काही नाही. आता सर्व मॉलमध्ये सर्व आयतं भेटतं, सर्व साफ दळण साफ केलं डायरेक्ट गिरणीवर. आता ते गिरणीची बी राहिली, डायरेक्ट आटा घालतात आता. हां, सर्व हे जर सोपं होत गेलं. सांगा तुम्ही आता, तसं पूर्वी जे ना, पूर्वी ते उपणायचं, धार द्यायचं, उपणायचं ना, वारा आला का तर सर्व पोरकट उडून जायचं. मग तसं तुमच्या आपल्या अंतकरणात का ते पोरकट उरवायचं असेल, याच्यासाठी दुसरं काही नाही. म्हणून ते किती तुम्ही सोमवार धरा, मंगळवार धरा, काय धरा, व्यर्थ जवळची श्वासोश्वास नित्य करती. मग आता उपास कशासाठी आहे आणि कोणता उपास सांगितलेला आहे? आपल्याला जो मार्ग आहे जो नाही, तो वाच्यार्थ टाकून लक्षार्थाने जायचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. विचारच बंद करायचा आहे. आणि दुःखालाही कारण विचारच आहेत, आणि सुखालाही कारण विचारच आहेत. म्हणून विचारा वाचून नकोवे समाधान. आणि ते विचार जे आहेत, ज्यावेळेस प्रबोधीला जातो त्यावेळेस सांगतात, तुम्ही आपल्याला ते जे भजन जो सांगितलं आहे, हे मन मी हेच करी, माझ्या भजनी प्रेम धरी. आणि मग सर्वत्र नमस्कार एखादे. आणि ते जर जमत नसेल, तसं जर जमत नसेल तर बुद्धीचा निश्चय करा. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण तत्पयान अहरणीशी ऐसे व्यापक ज्ञानामध्ये जयाच्या हृदयी एकदम बुद्धीचा निश्चय करा. आणि ते बी जमत नसेल तर मग आपल्याला तर चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, म्हणजे ती एक त्या पद्धतीने जा. नाही तर अजून परत चौथा जो उपाय सांगितला त्यांनी, काय सांगितलेला आहे? बुद्धी झाली, बुद्धीचं झालं, मनात झालं, चित्त झालं, अहंकार घरी सोमपण. मग आपले कीर्तनकार काय वेळेचे बोलतात ना, ते सोम भावाने बोलत असतात. तुम्ही रात्री बोलत होते, बाबा बोलत होते ना, काय आवाज होता बा, तो अहंकार घरी सोमपण, त्या पद्धतीने बोलत होते. ते जे बोलणं होतं ना, अहंकाराने वाटत होतं लोकांना. काही वेळेस हे बी बोलतात ना, हे अहंकाराने बोलतात, त्यावेळेस त्याने बोलतो अहंकार धरी सोमपण काही प्रगटे चैतन्य गण. म्हणजे ते नित्यात्मक बोलत असतात. मग ह्या चारच मार्गात जायचे, हे नाही ते हे नाही ते हे नाही. वास्तविक एकच येते, पण एकाचे चार भाग झाले. म्हणून त्यांनी सांगितलं भोजन मागिता तूप पावशेरच का बरं. केव्हाच एवढं काय, दही दूध विकत सुद्धा नव्हते त्यावेळेस. 1 किलो गावर मागितलं नाही, तर त्याचं वाच्यार्थ लक्षार्थ करायला पाहिजे. एक जरी मागितलं त्याच्यामध्ये किलोचे भाग 4 असतात, त्यातलं एक जरी दिलं तर ते आलंच ना. म्हणजे त्यांना असं म्हणायचं चित्त चतुष्ट एकच आहे, त्यातलं एक जरी दिलं ते सर्व एकच येतं. ते असंच आमचा आपला विषय सांगितला नाही. पण महत्वाचा प्रश्न, बाहेर मी किती एवढं प्रवचन करू शकतो, आणि तिथं गप्पा सांगावं लागतात. गप्पा सांगा आपल्या लोकांपुढे ना तत्वज्ञान मांडावं लागतं. आणि त्यामुळे तत्वज्ञान मांडायचा प्रश्न आला की तिथं बोलून येऊन जाऊन तेच. म्हणून बाकीचे लोक म्हणतात
काय बोलतात कडकण्या आणि खर्ची गुडगुड ते आम्हाला काही कळतच नाही. त्यांचं असं जातं कारण त्याच्या गोष्टी सांगतात मग त्यालाही मग गोष्टी कितीतरी गोष्टी मग काढल्या त्यालाही रामायणाच्या काळा तुम्ही कशाचे काळा कोणत्या गोष्टी सांगता येऊ शकतो. पण त्या दृष्टांत जरी सांगायचं ठरला तर ते शेवटी येणं प्रकारे शेवटी कशावर येतात, हे मूळ स्वरूपावर येत असतात. जसं मातीपासून अनेक जरी वस्तू जरी झाल्या असत्या पण शेवटी काय आहे ती मातीची. गाडगं म्हणा रांजण म्हणा काय म्हणतात, मग ते प्रमाण म्हणतात ना, ब्रह्मदिशी उघडे जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे एकची धागा नानापरी कपडे चोळे आणि लुगडे. म्हणजे त्यांना येऊन जाऊन फक्त काय सांगा अधिष्ठानातच बोध द्यायचं आहे. म्हणून आपल्याला येऊन जाऊन जे सांगायचं तुम्ही आत्माचा देव आहे आणि तोच तुम्ही आपण आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला जर समजा काय झालेलं आहे, दोन गोष्टी अशा आहेत, जर वर्म चुकलं ना तर लवकर हाती येत नाही. माहीत पाहिजे कोणती गोष्ट. एक मुलगा होता लग्न म्हणजे खेडेगावामध्ये सरपण आणायचे पाणी गरम करायचे आणि घरामध्ये त्यांचं कुटुंब जरा मोठं होतं. मग त्यांना प्रत्येक माणसाला एक एक पातेलं तापवायचं ठरलं तर 7-8 माणसं होते. मग ते बऱ्याच लोकांना टाईम लागायचे. ते पातेलं तापलं तर लगेच द्यायचं, लगेच दुसरं पातेलं तापवायचे. पण शेजारी जे ना त्यांच्याकडे बंबा होता पाण्याचा, त्यात लाकडं टाकायचं का तो एक बंबा जर पाणी तापलं तर सर्वांचं आंघोळी होऊन जायची. आणि यांच्या घरामध्ये पण याचं लग्नाला आला मुलगा, याला असं वाटलं आपण आता लग्नामध्ये काय मागायचं, बंबाच मागायचं बंबा. मग त्यांनी बंबा लग्नामध्ये रुसला, तो महादेवाच्या पारावर कपडे घालायला गेला, रुसला. आले काय झालं, मग मुलीचे मामा आले काय झालं, मग ते बंबा मागताय. अहो म्हणजे जीवन आता एवढं दिलं मग काय सगळं बंबा देणार नाही का म्हणे तुम्हाला, त्याने आत्ताच पाहिजे म्हणे, आत्ताच पाहिजे. मग त्यांनी लगेच पोरानं सांगितलं, ते गेले. मग त्याने तो बंबा आणला तो ठेवला. मग याने कपडे घातले, सर्व काय झालं. पण ते एकाच दिवसात, त्या दिवशी हळद आणि त्याच दिवशी लग्न होतं. एका दिवसात लग्न ना, संध्याकाळी जे लांबचं वराड ते निघून गेलं. जवळच बहिणी बिणी त्या राहिल्या. आता त्या दिवशी संध्याकाळी हळद धुतली गेली. सकाळी हा लवकर उठला, हौदाजवळ तो बंबा नेला, ठेवला तिथं. आणि त्याला पाणी गरम करू आपण, ते जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत पाणी गरम करून टाकू म्हणजे लोकांना आंघोळीला. त्यांनी त्या हौदातून बादली भरायचा, त्या ह्याच्यात टाकायचं आणि गळून जायचं. बादली भरायचा त्याच्यात टाकायचा, ते गळून जायचं. लोक देवदेव काय थोडं करतात का, लोक देवदेव लय करतात. तसं त्यांनी लई प्रयत्न केला, बादली टाक बादली ते म्हणायचे आयला आपलं फसवलं नाही, फुटका बंबा गेला. रागार घामाघूम झाला तो. त्याने लई मोटरसायकल काढली, जवळ 10-15 किलोमीटर गाव होतं, गेला सकाळी लावले ना शिव्या द्यायला. तुम्हाला द्यायचाच नव्हता तर नसतं दिला चालला असतं म्हणे, तुम्ही फुटका बंबा का दिला. ते म्हणे असं नाही होणार, असं नाही होणार म्हणजे थोडाफार टपकत असेल, थोडाफार नाही, बाटली टाकलं का सर्व पाणी वाहून जातं म्हणे, थोडाफार नाही टपकत म्हणे. आणि असा बंबा देत तसं. आता नवीनच लग्न झालेलं ओरडायला लागला, चला काय नाही बघू आपण. ते आले तिथं, दाखवा. मी काय बावळ ठेका म्हणे, चला कळतं म्हणे. दाखवलं होतं. त्याने पाहिलं मग खाली झारा लावलेला नाही किंवा काही नाही. लाकड बिकड टाकला झारा लावतात ना, झारा बी लावला नाही, काही नाही. पाहिलं ते म्हणे कसं टाकतात बरं, कसं टाकतात म्हणे. मी येडा आहे का, मला दिसत नाही का एवढं खूप टाकायचं म्हणे. ते म्हणे अहो तसं नाही, नळ इकडे त्याच्या बाजून पाणी टाकायला पाहिजे. मग आता इथं वर्म चुकल्या मामीन गाळव झाल्या तुम्ही, म्हणजे नेमकं वर्म काय, वर्म सापडायला पाहिजे ना. वर्म ते एक आहे, दुरड धरावा भाव जाणीव लागून देते. म्हणजे कुठल्याही गोष्ट इतकं तसं आपलं येणं, आपलं तसं नाही. आपल्याला सर्व अगोदर सांगतात कुठं चिंतन करायचं, काय करायचं, कसं करायचं, कारण भाव सर्व सांगतात. आणि आता हे बाकीचं लई चालू आहे. मला मामाने इकडे सांगितलं होतं, तू शाळेत चालला ना, रस्त्यावर शेती होती आणि बैल आहेत म्हणे. ते काय करायचे शेतकरी, बैलांना अशी खुंटी ठोकायची आणि लांब कासरा बांधायचे आणि ते असं चारायचं. ते आमचे मामा काय म्हणे, जागा बदलून घे, त्या बैलाचे काय कर, ती खुंटी काढ आणि दुसऱ्या ठिकाणी खुंटी ठोक आणि जाता तेवढं काम करतो.
गेलो बा मी. आता मुलं बरोबर आम्ही गेलो. त्यामुळे आम्ही काम सांगितलं, चला गेलो. ती खुंटी उपटली, दुसरीकडे खुंटी ठोकली आणि त्या बैलाचा कासरा आहे ना असा सर्व गुंडाळला, निम्मे कासरा गुंडाळला आणि गेलो शाळेत निघून. घास होता तो, छोटासाच घास होता, जाऊड कापणीचा आला होता आणि तो बैल सुटला ना. आणि त्यांनी सर्व ते पाणी भरलं होतं घासाला, ते सर्व चोळून घेतलं. मामा आला त्याला राग आला. संध्याकाळी मी आलो, असा झोडला मला आणि हा नुकसान झालं म्हणे घास असं तुला बैल बांधता आला नाही. मी म्हटलं हा बांधता आला नाही म्हणजे काय, निम्मी कासरा गुंडाळला म्हटलं मी. अरे निम्मी कसं काय एवढं गुंडाळला, तू एक गाठ मारली नाही तर काय उपयोगाचं. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं होतं, तू गण निम्मी कासरा गुंडाळला पण काय मारली नाही, गाठ मारली नाही ना. मग तसं इथं आहे, तुम्ही असं लाख कितीही परमार्थ करा पण जी काही गाठ आहे, म्हणून जी सांगितलं बंधनापासून उकळलेल्या गाठी, ते बंधनच मोकळं होत नाही ना. मग आता सांगा तुम्ही आता किती खरंच खंत वाटते या लोकांकडे. लोकांनी त्यांना एवढं डोक्यावर धरलेले आणि त्यांना ती वस्तू माहिती नाही. काल का ते महाराजांनी सांगितलं, कचरा कुंडी जवळ ते काय म्हणते, कचरा निर्मूलन करणारे, जिथं कचऱ्याचा ढीग आहे तिथंच सांगतात ते कचरा निर्मूलन झालं म्हणून. जिथं कचरा पडलेला आहे तिथं सांगतात ते कचऱ्याचं काय झालं, म्हणजे स्वच्छ झालं बा, कडू स्वच्छ झालं. इथं आता चूक कुठे आहे बा, तर सांगण्याकडे दुसरी. बाबाने तर कितीतरी असे दृष्टांत, बाबा मी 200 दृष्टांत लिहून ठेवले होते बाबांचे, 200. कुठे चुकलं ते कुठे दुरुस्ती व्हायला पाहिजे, छोटे दृष्टांत. त्या याच्यामध्ये कोणता तो ग्रंथ बाबांनी वाचायला सांगितलं होतं तो, त्याच्यामध्ये गुरु शिष्याचे संवाद येते. कोणता ग्रंथ, पहिले तो ग्रंथ बाबांनी वाचायला सांगितलं होतं आम्हाला. पंचीकरण का वाचायला सांगितलंय की त्या ठिकाणी दृष्टांताचा सिद्धांत कसा काढायचा बा, दृष्टांताचा. मग तो वाघाचा दृष्टांत त्याच्यातच सांगितलेला आहे, वाघाचा. किंवा तो सोनारचा दृष्टांत, खूप श्रीमंत सोनार होता आणि एकुलता एक मुलगा होता. पूर्वी बँका नव्हत्या, काय नव्हत्या, म्हणून त्या सोनारानं डोकं चालवलं आणि त्यांनी त्याच्याकडे 20 लाख मोहरा त्यांनी काय केलं, पुढे बाबा कसे दिवस येतात काय दिवस येतात म्हणून त्यांनी 20 लाख मोहरा जे आहे त्या मंदिराच्या गुमट्यामध्ये ठेवल्या त्यांनी आणि ते लिहून ठेवलं. नवमीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता मंदिराच्या घुमटामध्ये 20 लाख मोहरा ठेवला आहे. आता मुलगा करता झाला तर त्याच्याकडे व्यवहार दिला आणि ते तीर्थयात्रा गेले. पण तिकडेच मागे जसं याला काही दुर्घटना घडली होती, केदारनाथ तशी घटना घडली, ते तिकडेच निवर्तले. इकडे मुलांनी हातात व्यवहार, त्यांनी सर्व कार्यपाणी केलं पण संगत बरोबर लागले नाही. सर्व होतं नव्हतं, वाटोळ करून टाकलं त्यांनी, सर्व वाटोळ करून टाकलं. पण कर्जबाजारी झाला, लोक त्याच्याकडे पैसे मागायला लागला. आता सगळे सोयरे चांगले होते, त्याला खूप वेळ मदत केली पण तो काही त्या कर्जातून मुक्त झाला नाही. लोक पैसे मागायला यायला लागले त्याच्याकडे. पण त्याला असं वाटलं आपले वडील श्रीमंत होते म्हणून त्याने असं वाचायला सुरुवात केली. पण त्याच्यात लिहिलेलं सापडले नोंद, मंदिराच्या गुंटामध्ये 20 लाख मोहरा ठेवलेला आहे. आनंद झाला जरा, आपलं गेला सर्व कर्ज पिटून द्यायला, निलवून द्यायला, आनंद झाला. गेला आणि ते कळस फोडला, त्यात फुटकी कवडी सापडली नाही. माझा नव्हती का त्याची रीत चुकली, हा त्यांनी नीट वाचन त्याला अर्थ कळला नाही. लोक त्याला शिवाय द्यायला लागले. बापाने एवढं मंदिर बांधलं, असं दसकट झालं, मला नाही येणे असं केलं. तो असं खिन्न होऊन एक म्हातारा आला, ते म्हणे काय बाबा काय नाराज दिसतो. ते म्हणे अहो आमच्या वडिलांनी असं लिहून ठेवलं, लोक मला नाव ठेवायला लागले. तिथे 20 लाख मोहरा ठेवला असं लिहिलं होतं, पण तिथं खरून दाखव म्हणे. त्याने वाचला, पैसे तर आहेत म्हणे. ते म्हणे मला कसं कळलं नाही. ते म्हणे तुला अक्कल नाही, त्याचा अर्थ तुला काढता आला नाही. जे लिहिलंय त्याचं तिथं काय लिहिलेलं आहे, कोणता महिना, कोणती नवमी, 12 वाजता कधी, त्या टायमाला जा, म्हणजे त्याच्या पद्धतीने केले. मग इथं सुद्धा हे ग्रंथ जे आहेत, आता हे ग्रंथाचा जे अर्थ जे काढतायत ते, आता हे जे ग्रंथाचा अर्थ काढतायत हे त्यांचे कशाने काढतायत, ते वाच्या अर्थाने लक्ष अर्थ त्यांना माहीत नाही ना. ज्ञानात ते गप्पे किती जरी सांगत असतील, तसं जर राहिलं असतं तर एवढं कसं काय हो. हा बोधच विचार करा तुम्ही. आता हा बोध किती सोपा आहे.
आपल्या अशिक्षित बाया अशिक्षित माणसांना बहुत समजतात, त्यांना का समजत नाही, का समजत नाही याचं कारण काय? गुरुकृपा नाही. आणि साधू संतांनी ज्या मार्गाने सांगितलं त्या मार्गात त्यांचा जात, ते येण्याचे पण ते चालू जातात. म्हणजे ते साधू संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जायचे. मग कोणत्या मार्गाने जायला पाहिजे? तर अद्वैत कुसरी. मग तो अद्वैत मार्गाने जो जाईल त्यालाच हे कळेल, इतराला कळणारच नाही. मग त्यासाठी रामायणामध्ये दृष्टांत सांगितलेला आहे. ज्या वेळेस राम आणि लक्ष्मण हे वनवासात होते, तर त्यावेळेस सीता चोरी नेली होती. आणि त्यावेळेस राम आणि लक्ष्मण कुठेतरी जंगलामध्ये झोपले. पण त्यांना झोप व्यवस्थित लागावी म्हणून, उन्हापासून वाऱ्यापासून त्रास होऊ नये म्हणून हनुमंतांनी शेपटीने वेष्टन केलं होतं. अद्वैत मार्ग म्हणजे काय बुवा? शेपटीने वस्ट असं हे केलं होतं आणि त्याच्यावर हनुमंत बसला होता. पण त्या त्या जंगलामध्ये राक्षस होता, आयराव मैराव काय जे असते ते, तर त्यांच्या देवीला बळी द्यायचं होतं मानव. तर यांनी पाहिलं बुवा हे 2 जण आहेत ज्याला आपल्या देवीला बळी द्यायला आहेत, पण डायरेक्ट गेलं तर हनुमंत आपल्याला शेपटीने जोडेल. म्हणून त्यांनी काय केलं, सूक्ष्म रूपाने त्यांना पाताळात नेलं, रामाला आणि पाताळात नेलं. आणि त्यांच्या पुरोहित जो होता त्यांच्याकडे दिलं. पण ते पुरोहित त्यांच्या आंघोळ बिंघोळ चालू त्यांचं केलं. पण इकडे हनुमंतांनी शेपटी उचलून पाहिलं, काही हनुमंत आहेत पण ते शेपटी उचलून पाहतच नाही, म्हणजे आत्मपरीक्षण करतच नाही. काय तर त्यांनी पाहिलं, शेपटी उचलून पाहिलं, बुद्धिमान गायब झाला. पण आता आपण त्याच मार्गाने जायला पाहिजे. मग तो सुद्धा सूक्ष्म मार्गानेच गेला आणि तिथं पाहिलं. त्याचे कोणत्या ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये तरी विस्तीर्ण रूप वर्णन केलेलं आहे. देवीला लगेच त्याने गचंडी मारली आणि हाक मारली, हे माझे प्रिय भक्तगणांनो, माझ्यासाठी जे भक्ष्य आणले ते मला जिवंत खायचे. ते राक्षस प्रसन्न झाले, देवी बोलायला लागली. म्हणून त्यांनी त्यांना जिवंत सोडलं. देव संकटात भक्त सोडवतो आणि भक्त संकटात देव सोडवतो. हनुमंताला सोडल्यानं देवीचं रूप घेतलं त्याने आणि सोडल्यानंतर तुमचं कोणी पाठी राखा असेल त्याचं आठवण करा म्हणे. देवी बोलत होती, हनुमंत बोलत होता देवीच्या रूपाने, तुमचं कोणी पाठी राखा असेल तर आठवण करा. मग त्यांनी सांगितलं, जर हनुमंत राहिला असता तर शेपटीने जोडलं असतं. हनुमंत म्हटल्याबरोबर हाकेसरची उडी पाहिलं ना आणि दोघांना खांद्यावर बसवलं. बघा पूर्वी पंढरपूरला जे फोटो होते आणि घरोघरी फोटो होते पहिले, ते एका खांद्यावर राम आणि एका खांद्यावर लक्ष्मण, आणि हनुमंत आकाश मार्गाने चालला. पण आता तो मार्ग लोप पावला म्हणून ते फोटो आता कुठेच राहिलेले दिसत नाही. ते फक्त आपल्याला लक्षात कळलेले. आज इथे आकाश मार्गाने हनुमंत, मग आता राम आणि आपला हनुमंत, राम आणि लक्ष्मण आहेत का नाही आहे हे विचाराने त्या हनुमंताच्या रूपाने विचाराने पाहायला पाहिजे नको. आपण होतो त्याच्यात काय राम राहिला? मग तो कोण नेला? राक्षसाने गेला, नेलं त्याला, त्या रामाला. त्या माणसाचा राम राहिला नाही असं म्हणतो आपण. म्हणजे तसं आता सुद्धा अद्वैत कुसरी म्हणजे मार्ग, कुसरी म्हणजे मार्ग. पण त्याच मार्गाने जायला पाहिजे आणि साधू संत त्याच मार्गाने गेले. मग आता काकड्यामध्ये किती म्हणतात, काकड्याचा जरा विचार जर केला काकड्याचा, तर त्या काकड्यामध्ये असे कितीतरी असे. पण आता चालू आहे काकडा करतात. पण काय त्या काकड्याचं हरिपाठ आणि काकडा इतके सोप्यात. हरिपाठ म्हणजे ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांचा हरिपाठ म्हणजे भागवतच आहे. म्हणजे हे जे ना सोप्यातलं सोपं करून ठेवलं त्यांनी, हरिपाठ आणि एवढा ग्रंथ नाही वाचू शकत ना बाबा हे घे. मग तसं आता या ठिकाणी सुद्धा तुम्ही आपण ज्यावेळी युद्धाचा प्रसंग असतो ना, तर त्यावेळेस सुद्धा दिवस खायला भेटत नाही म्हणून जेवणामध्ये जेवढ्याच कॅलरी तेवढं ते बिस्किट देतात त्या सैनिकाला. तेवढं खाल्लं का तर दिवसभर त्याच्यावर हे. तसं आपल्यासुद्धा बारकाने जर विचार केला तर असा जो फॉर्म्युला तुम्हाला आपल्याला भेटलेला आहे आणि म्हणून आपल्याला या ग्रंथाचा अर्थ पडतो, इतरांना कळत नाही. आता सांगा तुम्ही, आता पंढरपूर जे आपण म्हणतो, त्या आपल्याला जी खरी पंढरपूर सांगितलेली, खरी पंढरपूर जायला पाहिजे. कोणत्या पंढरपूरला जायला पाहिजे? जेव्हा न होते चराचर आणि तेव्हा होते त्या पंढरपूरला नेणारा महात्मा पाहिजे. इथं कोणी दाखवलो दिंडीवाल्याची भिशी भरली का 400-500 रुपये, लगेच तो त्याच्या दिंडीमध्ये सामील करून घेतो. 500 रुपये लागतात. आता वाढलं असेल कदाचित. पण बारकाने विचार केला ना,
ही पंढरपूर कोणी दाखल ती पंढरपूर पाहिजे आणि त्या पंढरपूरला गेल्याशिवाय हा मेळच बसणार नाही. जेव्हा नव्हते चराचर आणि त्या पंढरपूरला जी अवस्था ही जी अवस्था होती आपल्याला त्या पंढरपूरला गेलेल्या लोकांची त्या अवस्था होते. म्हणून त्यांनी तो अभंगच सांगितलेला आहे. काय त्या उठाउठी अभिमान तो अभंगच तो आहे. उठाउठी अभिमान जायायचे सडकोन ते या पंढरची गडे कडा पागल रोकडे नेत्री अस्रंची आधारा कुठे रोमन. आणि शेवटी सांगतात तुका म्हणे कालन कुठे भेद राहिलाच नाही ना. तिथं कुठे भेद म्हणून भेद ब्रह्म अमंगळ. मात्र सांगा त्यांनी सांगितलं ह्या पंढरपूर जर गेला ना एकच वेळा जायला सांगितलेलं का तुम्हाला नेहमी ती अवस्था करायला सांगितलेली. नेहमी नाही, एक वेळ झाली का प्रश्न मिटला लगेच त्यांना लगेच ज्ञान मार्गाने लावतात. त्यांना ज्ञान मार्गाने लावतात. नंतर मग त्यांना लगेच ज्ञान मार्ग म्हणून त्यांना सांगितलं सुका लागी करशी तळमळ तरी तू पंढरी जा एक वेळ. मग एक वेळ ती स्थिती झाली का प्रश्न मिटला. एक वेळ अनुभव आला का प्रश्न. ते जे तुम्ही चाचपणी घेतात ते बुद्धी करणारे ती चाचपणी अशी घेतात ती अनुभव आला झाला प्रश्न मिटला. मात्र सांगा तुम्ही आता देव काय तसे जसं ऊसामध्ये साखर आहे तसं सांगितलं. सर्वागटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस. मला टाईम सांगा बरं का. हां मग सांगा तुम्ही आता किती सोपं आहे हो. आपण किती भाग्यवान आहे. पण आपलंच भाग्य जर आपल्याला कळलं नाही तर आपल्यासारखा हा भाग्य कोणीच नाही. आपलं एवढं भाग्य आहे किती आपल्यात कुठे जायची गरज भासलीच नाही ना. हां ठाईचं वैशुनी कराय कच्चीचं आवडी अनंत आळवा कुठे जायची गरज नाही काही नाही. आणि आता जे जायचं आहे हे जे तीर्थ यात्रा आहे जे भ्रमण जायचं आहे हे कशासाठी ते कोणाला जायला सांगितलं. बाबाने आम्हाला माळ घालताना सांगितलं हो तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जायचं नाही तर कामामध्ये काम काही म्हणा रामना. देव पाहायचा विषयच नाही ना. देव पाहायला थोडीच जायचं कुठं. देव पाहायची गरज नाही. मग तुम्ही आता जे पाहायला जातात ते सर्व ठिकाणी देव नटला नानापरी बोलून उरला चला देव सर्व ठिकाणी. पण अगोदर तुमच्यातला कळायला पाहिजे. आपल्यातला जर देव कळाला कारण की जसं आपण जशी दृष्टी तशी सृष्टी. मग अगोदर दृष्टी तर बदल व्हायला पाहिजे ना. मग ते कोणतरी सांगितलं म्हणे एक कोणतरी घोडं नेलं म्हणे आणि ते घोडं चाराच खाईन. घोडा म्हणा काही नाही चारा खाय का खायना की त्याला इकडे हिरवं खायची सवय आणि तिकडे कोरडं खायला भेटत होतं. मग ते डॉक्टरने पाहिलं काय केलं आणि त्याने फक्त काय केलं दृष्टी बदलून दिली तर चष्मा लावून दिला खायला लागलं. मग कशामुळे. मग तसं आपल्याला जर इतरांमध्ये गुणदोष दिसत असतील इतरांमध्ये गुणदोष दिसत असतील तर स्वतः दत्तात्रेयांनी सांगितलं मी 24 नाही असे अनेक गुरु केले पण ठराविक तुम्हाला सांगतो 12 काहीतरी गुण सांगितलं त्यांनी ते गुरु केले. पण केव्हा केले असं सांगितलं केव्हा केले. अत्री ऋषी माझ्या जीवनामध्ये जर आले नसते तर मला यांच्यामध्ये चांगले जे गुण आहे ते मला दिसले. मग त्यांनी ते गुणाचा स्वीकार केला का त्या अवगुणाचा स्वीकार केला. गुणाचा जे चांगले आहेत तेच गुण घेतले. वेशीला पण गुरु केलं त्यांनी. हे असं कसं काय बुवा. तर अगोदर दृष्टी बदलली ना कोणी अत्री ऋषीने दृष्टी बदलली. मग आता आपल्याला सुद्धा लोक मग काय म्हणतात तुम्ही जर शरीर शिकण तुम्हाला देव आहे मग तुम्ही ते याला असं का बोलले त्याला तसं का बोलले. साहजिक प्रश्न येतो ना. जर तुम्हाला जर देव सर्वीकडे दिसायला लागला मग तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही असं टीका का करतात असं टीकात्मक का बोलतात असं साहजिक प्रश्न निर्माण होतो ना. आणि तुम्ही विचारतात त्यावेळेस बाबा म्हणाले आम्ही नाही निंदिले संता. आणि बाबालाही बोलायचे ना या जागेवरचे बाबा तर का भाड खाऊन काही बोलायचे हो बाबा. ते बाबा होते लई भाषा होती बाबांची. मग ते म्हणायचे लोक तुम्ही सर्व सांगता विष्णुमय जग आणि अमुक ढमुक आणि तुम्ही तर अशी भाषा वापरतात म्हणे. मग बाबा त्यावेळेस आम्ही नाही निंदिले संता. ते संत आहेत ते महात्मे आहेत ते इकडे महात्मा मानतात तिकडे तुम्ही त्यांना घोडे लावतात म्हणे. बाबा म्हणे आम्ही नाही निंदिले संता आम्ही निंदिले त्यांच्या दुसऱ्यानं. मग आता हे कधी कळणार आहे ही भाषा कधी कळणार आहे. म्हणून कानडीने केला मराठी भरतात ती भाषा कशी कळणार आहे. स्वतः नामदेव महाराजालाच प्रश्न पडला होता. ते म्हणे ते फाशी पायवरती मान दारुडी असतात काय रडतात काय एकमेकांच्या अंगावर लोटतात काय म्हणाले. तर सांगा तुम्ही आता जो नामदेवच्या ताटामध्ये जो देव जेवत होता नामदेवच्या कीर्तनात नाचत होते असं सर्व पुराण वर्णन करतात. आणि त्यांनी पाहून अशी त्याची दृष्टी झाली
जेव्हा काय म्हणे ते भाजीपार मांगारोडे असतात काय, रडतात काय, एकमेकाच्या लोटतात काय म्हणे, आणि तुम्ही सांगतात ते माझे सौदागर आहे. नामदेवा तू संत ओळखले नाही आणि माझी प्राप्ती झाली नाही, मी लटकं सोंग धरलेले म्हणे. मग आता सांगा तुम्ही, ती डोळस श्रद्धा आहे का ती? नामदेवाची ती श्रद्धा डोळस होती का काय होती? डोळस नव्हती ना, डोळस नव्हती ना, ती डोळस नव्हती. म्हणून त्यांना परत विसोबा खेचरकडे पाठवलं ना गुरु करायला. मग ती तिथं प्रसंग असा वाचार्थ लक्षात, ते पिंडीवर त्यांचे पाय ठेवले होते. जे पाहिलं पहिले त्यांच्याकडे गेलो ते तसे, आणि यांच्याकडे गेलो तर हा बाबा पिंडीवर पाय ठेवलेला म्हणे. त्याने हाक मारली, ते म्हणे भाऊ मी म्हातारा झाले, माझे पाय उचल. मग त्याने पाय उचलले. जिथं पिंड नाही तिथं ठेव म्हणे. सांगा तुम्ही आता सर्व ठिकाणी फिरून पाहिलं काय झाल्या, मग याचं लक्षार्थ काय? पिंडी झाली असेल का? काय म्हणतात तुकाराम महाराजांनी अशी भक्ती केली तर नामामध्ये इतके तल्लीन झाले, तर चिखल म्हणे चिखल त्यांनी बाळ तोडून टाकला म्हणे. चिखलामध्ये बाळ तोडून मारलं म्हणे मुलगा. असं ऐकलं सांग तुम्ही? गोरा कुंभार का? त्यांनी असं गोरा कुंभाराने सांगा तुम्ही, ऐकलं ना तुम्ही? मग तसेच भक्ती करायला पाहिजे का नाही? मग आपण बी आणायला पाहिजे ना थोडीशी माती, त्यानेच पंथ ना त्याच पद्धतीने करायला पाहिजे ना. मग आता त्याने कोणता बाळ मारला, कोणता चिखल तुडवला, वाच्यार्थ काय, लक्ष्यार्थ काय, काहीच नाही. सब घोडे 12% हैदराबादी हिशोबी सर्व. कुठं काय वाच्यार्थ नाही, लक्ष्यार्थ नाही. अज्ञान जे ना ते अज्ञान, आणि जिवंत पण झाला तो पोरगा, परत जिवंत झाला ना. मग कोणतं अज्ञान मेलं, ज्ञान रूपी जन्माला आलं. मग आपल्याला तेच करतात नाही. ही जी कृती आहे आपली, त्या अज्ञान पुत्र मारून टाकायचं, ज्ञानपुत्र तोच चिखल काही नाही. सर्व आंधळ दर्जन पुत्रपीठ करतात, दरवाजे उघडेच आहेत, असंच चालू आहे. पण आपण भाग्यवान आहे, आपल्याला हे कळलं. आपल्या लोकांना हे कधीच पटत नाही असं, किंवा तो चिखल तुडवला आणि तो मुलगा मेला. आता सुद्धा काही टीव्हीवर पाहतात ना, ज्या बायांना भाई 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 अरे भाई 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 काही भाई भाई भाई, आणि हे इतकं रंगून सांगता आंधळे. इथं तू मानले सब आंधो आंधो का मेला, सगळं असंच चालू आहे. आणि आपले बी लोक काही आता तसेच होऊन चालले. हा बोध मिळून सुद्धा काही नाही. म्हणून तुम्ही आपण भाग्यवान आहे. फक्त इथे एक करायची ती 84 लक्ष येऊन येतं. जर तुम्हाला आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाले, याचा सार्थक जर करायचं, येऊन जाऊन तो दिवशी पाहिजे, सारखा छंद तोच पाहिजे. असा आधारी छंद जाई तुटून हा भाऊ बंद. म्हणजे टिटवीने बघा तुम्ही दृष्टांत देतात, मार सर्व देतात. आपण काय ते बी देतात, आंधळे बी देतात दृष्टांत. ते टिटवीने असं केलं, ते तसं केलं, समुद्र केलं, कामुक केलं, ते अंडी आण काही नाही. त्यांच्या गप्पा आहेत नुसत्या. पण आपला अनुभव आहे, आपला अनुभव. कारण आपला अद्वैत मार्ग आहे ना. आणि हरिपाठामध्ये किती सांगितलेलं, इथं सांगा तुम्ही. काही ठिकाणी असं सांगितलं तीर्थवरती भाव धैर्य करू. काही ठिकाणी तीर्थाचं महत्व वर्णन केलेलं आहे. आणि काही ठिकाणी ते साधू संत म्हणतात काय त्रिवेणी संगमी माझं सांगा तुम्ही. आता काही ठिकाणी असं सांगतात, काही ठिकाणी पण कोणी उलगडा करत नाही. तुम्ही आपण विचारत नाही. मी तर महाराज आला नाही, विचारायला पाहिजे शंका जे ते. मी बी असं एका ठिकाणी बोललो ना, शंका विचारायला पाहिजे म्हटलं, शंका विचारायला पाहिजे. अहो काय हो, एक त्या गावाला गेलो तिथे विचारलं हो शंका, काही विचारतील लोक. मला म्हणे इकडे तुम्ही माळ घातली असं सांगतात म्हणे. मग पंढरपूरला मी गेलो म्हणे, तर पांडुरंगाच्या कानामध्ये मासे आहेत म्हणे. तुम्ही म्हणे मासे खाऊ नका. असं मी म्हणतो पण ग्रंथात मी तर काही वाचलं नाही पाहिजे. आता मग मी बी गेलं तर त्यांनी जसं प्रश्न तसं तेवढं तुला माहिती आहे का म्हटलं, ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा सांग. म्हणजे आधी नादू मा बीज प्रकटली मच्छून झालं म्हटलं. म्हणा ते उपकार फेडण्यासाठी. आता तो अगोदर का ते अगोदर त्यांना काही माहिती. वा म्हणे महाराज तुम्ही बरोबर उत्तर दिलं. मी बरेच महाराजांना विचारलं, कोणाला सांगता आलं नाही. आता मी सांगितले ते कुठं करावे. मग आता एक गोष्ट आहे, तुम्हाला जी कल्पना जशी घाली तशी घालवायची. त्याला काय काही प्रश्न विचारतात. आता हे उद्याचे महाराज येणार आहेत ना, हे कथा भागवत कथा म्हणा
किंवा साईबाबाची कथा इतकी उत्कृष्ट सांगतात ना, पण ते कुंकू लावतात. ते कथेमध्ये कुंकू लावतात. ते उद्या ते महाराजांचा कार्यक्रम आहे ना, कुंकू लावतात. नगरला कथा ठेवली होती, मी जायचो. नेमकं महाराज काय सांगतो काय नाही बा, कथा बिथा आपण काही जात नाही, पण आता ते आपले माळकरी होते. आता तो कथा सांगायला गेलो आम्ही, कथा ऐकायला गेलो. इतकी बेस्ट रंगवतो कथा बिथा एकदम. आता ती जे त्याचं ती कला आहे ती, म्हणजे ज्ञानाचा भाग वेगळा आणि ते गुणाचा भाग वेगळा, कथेचा वेगळा. इतकी बेस्ट सांगायचं ना. पण ते काय करायचे, कथेला आले ते कुंकू लावून घ्यायचे. ते बाया म्हणे आप्पा तुम्ही हा जो महाराज सांगतो तुमचा माळकरी हा कुंकू का म्हणलं, कोणाला काय शंका काय निर्माण सांगता येत नाही, कुंकू का म्हणून लावतात म्हणजे. मी म्हटलं विचारा तुम्ही, महाराज एवढी कथा सांगतात आणि ते महाराज आम्ही कसं काय विचारू. मांजरीच्या गळ्यात कोण घंटा बांधायचं. म्हटलं मी तुमच्याबरोबर येतो चला. महाराज म्हणजे काय आकाशातून आला का खालून आला नाही, तुमची शंका मला काय माहिती नाही. म्हटलं पण विचारू आपण. महाराज कथा बिथा झाली, सर्व काय झालं. आणि यांची संख्या जास्त असते कुठेही, कीर्तन असो, प्रवचन असो, कथा असो. आणि त्या बाया आल्या, त्या बाया शंका होती खूप आला होता. महाराज एवढं उत्कृष्ट कथा सांगतात, सर्व काय सांगतात. पण बरेच महाराज बुक्का लावतात, अष्टगंध लावतात. हे महाराज म्हणजे कुंकू मलाही वाटत होतं कुंकू फार लावतो. त्यांच्याबरोबर म्हणतो चला मी पण येतो. महाराज थोडी थांबव इकडे काय तर त्यांची काहीतरी शंका आहे. काय काय त्याने महाराज तुम्ही एवढे चांगले, एवढी कथा चांगली करतात, सर्व काय करतात, कुंकू काय लावतो मग, काय विशेष काय बुवा. ते म्हणजे विशेष तसं काही नाही. कुंकू तसं तुम्ही लावायला पाहिजे, पण तुम्ही लावत नाही म्हणून मी लावतो. आता ते बोलबोलचे नसतात, ते कधी घरी असतात ना. आता माझंही समाधान झालं नाही, त्यांचंही समाधान झालं. नंतर मी त्याला विचारलं त्यांचं नाही समाधान केलं, माझं समाधान कर. पण त्यांनी सांगितलं कोणती देवी आहे ते त्यांचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये ते लावतात ते कुंकू. पण ते असे तुम्ही लावत नाही म्हणून मी लावतो म्हणून, तुम्ही लावायला पाहिजे म्हणून. ते सांगायचं तात्पर्य तसं इथं असं आहे, देवदेव जे करायला पाहिजे ते समजून ज्याला समजलं त्यानं सांगायला पाहिजे. आता जो स्वतः टुपक्या खातो तो दुसऱ्या ताराला निघाले. आता इथं काय चालू आहे, बाबाचं तर इतकं मला सांग. बाबा असे म्हणत होते जेवढे कीर्तनकार असतील म्हणे देव न समजणारे ते ज्ञानेश्वर महाराज जयघोष करत असेल पण त्यांची निंदा करतात म्हणे. निंदा कारण की त्यांचं तत्वज्ञान सांगायला पाहिजे, त्यांचा जयघोष करतायत. मग जयघोष करू नये असं नाही म्हणे, पण त्यांनी तुमच्याकडे जी ड्युटी दिलेली आहे ते ज्ञान सांगायला पाहिजे, तत्वज्ञान सांगायला पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांचे. मग आता कथा चालू आहे सुरुवातीला. आता तरी बरे लोक जागृत झाले, तत्वज्ञानाच्या गोष्टी ते बी सांगायला लागले, आपले बी लोक सांगायला लागले. याच्या अगोदर तर कथाच सांगायची. ते 4 भावंड होते त्यांचे अशी रंगवायची ती कथा, शुद्धीपत्र मिळवायचे ते एक कथाच सांगत बसले. आपला सांगा तुम्ही. आता तुकाराम महाराज भंडारा डोंगरात जात होते, त्यांची धर्मवती भाकर घेऊन जात होते. मग ते कोणत्या रस्त्याने गेले मग ते कानाला लावायचे तर आवाज यायचा. पडते का तुम्हाला? पडतं का? अहो ते कोणते ते महाराज बाळकृष्ण महाराज बोललेच खरे, वास्तविक ते एकदम खरं होतं विज्ञानाची तेवढी दृष्टीने. पण अजून बरेचसे महाराजांना हेच पटणार नाही. आपण बाहेर बोलू शकत नाही पण इथे म्हणू शकतो. एकदम खरे आहे ना. कसं काय कोण वैकुंठ ज्याला कळलं त्याला वैकुंठात कुठं कशाने जायचं, साधनाने जायची गरज आहे. तिथे काय काय वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्र देव आणि त्याविन ठाव रीता कोठे. हा जर हे सर्व वैकुंठ आहे तर इथं कुठं जायचं सांगा तुम्ही. मडकं फुटलं किंवा गाडीची टायरमध्ये हवा गेली कुठे डोंगर झाला का? पण जर टायरमध्ये हवा भरली कुठे खड्डा पडला का? तुम्ही विहीर खोदतात ना, विहीर खोदण्याच्या पूर्वी तिथं पोकळी होती का? नव्हती. मग विहीर खोदल्यानंतर कुठून बाहेरून आली का ती? अहो ती वस्तू येत बी नाही जात बी नाही, ती जशी आहे तशीच आहे. मग कुठे मनुष्य मरतो म्हणजे नेमकं काय होतं? आत्मा मरतो का? मग मरण आणि जन्म कोणाला आहे? नाही का? आणि आहे तर कसं आहे? मग जन्म शरीराला आहे का? शरीराला सुद्धा नाही आहे. कारण त्यानं सांगितलं जन्म कसा घ्यावा लागतो? वासनेच्या संगे. वास्तव हे कोणाच्या ठिकाणी असते? कोणत्या देहाच्या ठिकाणी असते? सूक्ष्म देहाच्या ठिकाणी.
मग सूक्ष्म म्हणजे दृश्य तुमचं मन, शब्दाने सांगतात मन, बुद्धी, हे सर्व दृश्य का अदृश्य. तुम्ही फोटो काढा ना, आपल्या सर्व पार्टाचे फोटो निघतील. एक हे काढला तर ते कोणतं तरी MRF काहीतरी असं त्याला म्हणतात, ते दिसतात ना सर्व पार्ट दिसतात, पण मन आणि बुद्धी दिसतात का. तो सर्व खेळ कोणाचा आहे. मन बुद्धी ते दृश्य का अदृश्य. मग त्याने काय सांगितलं किंवा अदृश्याचा खेळ दिशे गुणागुणी, म्हणजे सांगायचे काय, फक्त हा विषय आपल्या लोकांना कळेल. म्हणून तुकाराम महाराजने ते सांगितलं होतं की क्षराहून वेगळा तुकारा आहे निळा, म्हणजे तो सर्वांपासून तो निराळा आहे अशी ती वस्तू आहे. आणि ते तुमच्या आपल्याजवळ आहे, आणि ती आपल्याजवळ विशेष रूपाने आपल्याजवळ जी कळल्याशिवाय ती व्यापक तो कळत नाही. म्हणजे पिंडातलं कळल्याशिवाय ब्रह्मांडातलं कळत नाही. म्हणून अगोदर पिंडातलं कळायला पाहिजे, पिंडातलं ती वस्तू कळायला पाहिजे, तेव्हा बाहेरची कळेल. एरवी कळणार नाही. आता इथली पोकळी आणि बाहेरची पोकळी अखंड आहे का सांधा आहे. इथं म्हणतो अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, मददे तया झाली का संगत झाली का. मददे तयाची संगती, मददे तयाची. कुठं काय बोलाचा भात बोलायचीच कळी. कधी कोण जेवण तृप्त होईल का. अखंड ती गोष्ट अखंड आहे. इथली पोकळी बाहेरची पोकळी ही अखंड आहे. मग आता तुम्ही जो श्वास घेतात ते आणि जगातले जे लोक श्वास घेतात ते एक आहे का वेगळं आहे. बरं आता सोयरे जर म्हणावे, आपल्या जातीचे सोयरे आपले असतात का कोणाचे असतात. आपल्या जातीचे. मग तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्षवल्ली सोयरे कसं आहे, कुत्रे मांजरे सर्व. मग ते कशाला म्हटलं ते हे सोयरे, या अधिष्ठानाच्या दृष्टीने सोयरे आहे. अधिष्ठानाच्या दृष्टीने. मग आता तुम्ही जे श्वास घेतात ते आणि जगातले लोक घेतात ते, तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू हे सर्वांना सम आहे का विषम आहे. याला समबुद्धी घेता. किती सोपं आहे. फक्त आपल्याला आठा प्रारा माजारी मोठके निमिष बरे. थोडंसं फक्त तो मुंगूस आणि याचं जे भांडण होतं ना सापाचं. मग आता सांगा तुम्ही, तो साप मुंगूसला चावत नसेल का. मग त्याला वीज चढत नसेल का. चढत नाही असं नाही, चढतं, पण ते लगेच बाजूला जाऊन येतं. आणि काय करून येतं ते लगेच जुनं करून येतो. तो लगेच चार्जिंग करून येतो बॅटरी. मग तुमची आपली बॅटरी चार्जिंग करायला पाहिजे आपण. लगेच चार्जिंग करायला पाहिजे. काय चार्जिंग. त्यांचं कबीर काही कमाल को क्यों बजाते ढोल, एक श्वास जाता आहे तर लगेच तुम्ही जर गेला तर लगेच सर्व हे डिलीट होऊन जातं. जे तुमचे काय असेल ते विचार लगेच आठवण केल्याबरोबर डिलीट, आठवण केल्याबरोबर डिलीट. पण फक्त कसं आहे, या विचारावर पुन्हा पुन्हा यायला पाहिजे. म्हणून हा मनुष्यदेह तुम्ही आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि मनुष्यदेहामध्ये आता तुम्हाला आपल्याला सांगण्यासारखं बाकीचे भरपूर मटेरियल आहे, पण ते कोणाला सांगायचं. ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी भरपूर मटेरियल आहे, पण ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्याला सिलेबस सांगावा लागतो. त्यामुळे आता सिलेबस संपला. भगवान सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान.